नमस्कार मित्रांनो, शेअर बाजार या मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक बँक सेक्टरमधले कंपनीचं ॲनालिसिस करणार आहोत. आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया ह्या शेअरचं फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत की आपला सिवन स्टॉक न्यू यासाठी करणार आहोत. मार्केट कॅप आहे 1,03,000 कोटीचं. करंट प्राईस चालू आहे 36, 52 आहे 172. स्टॉक पी बघा तुम्ही 7.52, एकदम अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे हा. रिटर्न ऑन इक्विटी आहे 6.5 आणि रिटर्न ऑन इक्विटी 15.6. आपण आता याचं क्वार्टरली कंपॅरिझन करणार आहोत. रिझल्टचं बघितलं 3200 कोटी, 3500, 3600, 3300. वार्षिक प्रॉफिट अँड लॉस बघितलं आपण 2019 पासून 29 रुपये कंपनी लॉसमध्ये होती. 3,021 कोटी लॉसमध्ये कोविडच्या काळात. त्यानंतर कंपनीने चांगला कमबॅक केला. 2800 कोटी, 5,265 कोटी, 8,512 आणि त्यानंतर 13,797 कोटी एवढा कंपनीचा प्रॉफिट कोविडनंतर वाढलेला आहे. आपण याचे प्रमोटर्स बघू शकतो. प्रमोटर 74% होल्डिंग प्रमोटरची. FISची होल्डिंग बघा 2023 डिसेंबर 2023ला 3.97% होती आणि मार्च 24ला त्यांची होल्डिंग जवळजवळ 2 ते 2.5% वाढलेली आहे. 6.75 झालेलं आहे. आणि DISची होल्डिंग 12% आणि पब्लिक 6%. आता आपण याचा चार्ट बघू. 1 डेमध्ये तर काय चार्टचं नाही. 6 महिन्यात 9%, 1 इयरमध्ये 78% रिटर्न द्यायला आहे. आणि आपण ऑल टाईम हायपासून बघू तर कंपनी 20% डाऊनमध्ये चालू आहे. तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. आणि तो आता आपण एक टेक्निकल चार्ट बघणार आहोत जो स्विंग पर्पजसाठी बाय करतो. आता आपण हा 1 डेचा टाईम फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. कंपनीने कंटिन्यू इथं सपोर्ट घेतलेला आहे 133वरती. आता शेअर परत तिथंच आलेला आहे, तिथून पुल बॅक आलेला आहे 133वरून. तर तुम्ही स्विंग पर्पजसाठी 143 पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी करून बाय करू शकता. घ्यायच्या आधी आपला फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद.